मला इथे एक म्हणजे ते यांचं सिस्टीम आहे ती खूप आवडली, म्हणजे पावसा आणि उन्हापासून वाचवण्यासाठी बघा इथे ठिकठिकाणी म्हणजे भक्त येतात ना दर्शनासाठी, यांना जास्त काही त्रास होऊ नये म्हणून इथे असे मंडप घातलेले आहे पावसापासून वाचायला, परत उन्हापासून वाचायला. मंदिराच्या बाहेरच बघा असं प्रथम उपचार केंद्र आहे, म्हणजे कोणाला काही लागलं विकलं दुखापत झाली म्हणजे गर्दीमुळे तर असं बाहेर तिथे प्रथमच केंद्र आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो म्हणजे 3.5 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ म्हणजे महालक्ष्मीच्या दर्शनाला, म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये आपण आलेलो आहे. आम्ही म्हणजे रात्री आलो, रात्री ट्रेनमध्ये बसलेलो आपल्या कल्याणवरून. तर इथून आपली सकाळी उतरलो आणि रूम बीम घेतली, तिथं मस्त फ्रेश ब्रीज झालो, मस्त रेडी बिडी झालो आहे. आणि आता आपण चाललो आहे आपल्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. तर असं आपण आता चाललो आहे म्हणजे दर्शनासाठी. चला आता पहिले दर्शन घेतो आपल्या अंबाबाईचं. असं तुम्ही ब्लॉग आपल्या शेवटपर्यंत बघा. जे पण आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असतील त्यांनी लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मला असं चांगले आपले नवीन ब्लॉग बघायला मिळतील. पहिले आता आपण दर्शन घेऊ आणि थोडं इथं आता म्हणजे मार्केट एरियामध्ये आलेलो आणि आता मार्केट एरियामधून समोरच पुढे फिरत आपल्याला म्हणजे मंदिराच्या उत्तर दरवाजा इथे आलो आहे आणि पाठी मंदिर आहे आपल्या अंबाबाईचं. आणि आज तसं म्हणजे शुक्रवार आहे, आज आता माहीत नाही किती टाईम लागतो आपल्याला दर्शनासाठी. आणि मंदिराच्या बाहेर असं बघा लाईव्ह दर्शन सुरू आहे आपल्या अंबाबाईचं. आणि उत्तर दरवाजा इथं आलो आहे. आता इथून आपण आतमध्ये म्हणजे जातो आहे. म्हणजे इथे घरचे पण आहे आपले, तर सगळं सामान बिमान घ्यायचं सुरू आहे इथं. मोठी बिटी सगळं घ्यायचं सुरू आहे बघा इथे मंदिरात घेत आहे सगळी ओटी. आपला उत्तर दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करतोय आणि इथून बघा लाईन म्हणजे लागायची सुरुवात झालेली आहे. बघा किती लाईन आहे. आता आपण पण म्हणजे रांगेत जाऊन म्हणजे लाईनीत लागतो दर्शनासाठी. आणि आता फुल गर्दी पण खूप आहे बघा. आणि मस्त मंदिर बघा इथं अंबाबाईचं. आणि गर्दी किती आहे बघा. आता लाईन आता आपल्याला पण माहिती नाही आतमध्ये दर्शनासाठी किती टाइम लागतो आपल्याला. पण आता लाईनीत लागलोय आणि आता बघा लाईन इथे सुरू झाली आहे. मला इथे एक म्हणजे ते यांचं सिस्टीम आहे ती खूप आवडली, म्हणजे पावसा आणि उन्हापासून वाचवण्यासाठी बघा इथे ठिकठिकाणी म्हणजे भक्त येतात ना दर्शनासाठी, यांना जास्त काही त्रास होऊ नये म्हणून इथे असे मंडप घातलेले आहे पावसापासून वाचायला, परत उन्हापासून वाचायला. कारण की भक्तांना काही त्रास होऊ नये जे येतात दर्शनासाठी. त्यांना गर्दी पण आपल्या खूप वाढत चालली आहे. माहिती नाही आपल्याला पण दर्शनाला 1-2 तास नेहमी लागतात. पण लाईनीत लागलो दर्शनासाठी देवीच्या. छोटे छोटे स्क्रीन लावले बघा इथं आतमधलं दृश्य दिसायला. त्याचं खूप सुंदर दर्शन होतं देवीचं. मंदिराच्या बाहेरच बघा असं प्रथम उपचार केंद्र आहे, म्हणजे कोणाला काही लागलं विकलं दुखापत झाली म्हणजे गर्दीमुळे तर असं बाहेर तिथे प्रथमच केंद्र आहे. आपण म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे आणि आता इथं म्हणजे आतमध्ये म्हणजे फोन अलाउड तर नाही, म्हणजे आपण घेऊन जाऊ शकतो पण व्हिडिओ फोटो म्हणजे काढणं अलाउड तर नाही. तर चला मी तुम्हाला एक दर्शन करून भेटतो. पहिले आपण दर्शन करू आपल्या अंबाबाईचं, चांगलं दर्शन हो मस्त. आपलं दर्शन पण मस्त झालं एकदम. एवढं मनाला प्रसन्न वाटलं ना आतमध्ये. आणि आतमध्ये म्हणजे फोन अलाउड नव्हतं तरी आपण थोडी व्हिडिओ काढली म्हणजे ते आतमध्ये घाबरायतलं. आणि आता आपण आलो म्हणजे मंदिराच्या पाठच्या साईडला. इथे बघू शकता मस्त असं अंबाबाईचं मंदिर आहे महालक्ष्मीचं. आणि असे 3 इथे
सरस्वती मातेचं मंदिर आणि ते भवानी मातेचं मंदिर असे आतमध्ये 2 देवांचे मंदिर आहे आणि इथं आपलं अंबाबाईचं मंदिर. आता आम्ही इथे थोडं घाबरत बसलेलो, थोडं चालू होतं, फेऱ्या बिऱ्या मारत होतो. आता परत मुख्य गाभाऱ्यात आपण आलेलो आहे. असं थोडी खरेदी म्हणजे प्रसाद घेण्याचं सुरू आहे. आणि आता म्हणजे आज शुक्रवार होतं मग गर्दी पण होती, तरी आम्हाला म्हणजे 1.5 तासात आमचं नीट दर्शन झालं आरामात. इथून एक्झिट आहे म्हणजे मंदिरातून दर्शन झाल्यावर इथे बाहेर पडता येतं. आणि मंदिराच्या बाहेरच बघा असा प्रवेशद्वार आहे, म्हणजे असे 4 प्रवेशद्वार आहे, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व. आणि मंदिराच्या बाहेर असं सगळं मार्केट एरिया आहे, म्हणजे कोणाला काय पाहिजे असेल तर इथून सगळं घेऊ शकतात मार्केट एरियातून. अशी म्हणजे दर्शनासाठी इथे लाईन लावलेली मस्त. इथून आपलं म्हणजे आपल्याला 1 तास लागला लाईनीसाठी, म्हणजे दर्शनासाठी 1-1.5 तास. आणि आपल्या म्हणजे कोणाला दुखापत झाली तर इथे लगेच बाजूला प्रथमोपचार केंद्र पण आहे, म्हणजे कोणाला काय लागलं परत काय चक्कर बिकर आले तर बाजूलाच. महाप्रसादाचे आपल्याला इथं कुपन दिलेलं आहे 2 असे, म्हणजे इथं आपला महालक्ष्मी देवस्थान त्यांच्यातर्फे आपल्याला म्हणजे महाप्रसाद असतो फ्री. त्याचे आपल्याला असे 2 त्यांनी कुपन दिले दुकानदारांनी, त्यात आपण चांगलं महाप्रसाद खाण्यासाठी. 12 वाजता म्हणजे महाप्रसाद आहे ना सुरू होतो, 12 ते 3 असतो. ते जेव्हा महालक्ष्मीची आरती होते ना तेव्हा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर मग म्हणजे महाप्रसादासाठी सगळं सुरू होतं. आपण पण चाललं महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. मसाले बघतो सगळे कोल्हापूरचे, इथे बाहेरच मंदिर होतं तिथं सगळे मग इथे मसाले ठेवले. आणि इथं जन्मतारखेनुसार म्हणजे नोट पण मिळेल बघा अशी. म्हणजे पण ते बोलले, आता आम्ही त्यांना विचारलं, ते बोलले की आधीच बुक करावं लागतं, म्हणजे त्यांची जन्मतारीख ते आपली लिहून घेतात. जशी ती नोट असेल ना ती आपल्याला 7-8 दिवसात शोधून आपल्याला कुरिअर करतात. तर फक्त 10च्या नोटचे आम्हाला 250 रुपये बोलले, 50 रुपये आपले कुरिअरचे आणि 200 रुपये आपले नोटीचे. आणि इथं बघा किती भारी भारी असं महालक्ष्मी देवींचे असे छोटे छोटे मुखवटे आणि मूर्त्या आहे. आणि इथं खाली असे सगळे मसाले आहे. असे कुपन दिलेले तिथे आपल्या प्रसादाचे अन्नछत्र. आता इथं आपण आलो, इथं अन्नछत्रमध्ये आपला महाप्रसाद घेण्यासाठी. त्याचा टायमच असतो 12 ते 3. इथे आपल्याला म्हणजे मंदिराच्या बाहेर भेटून जातात असे कुपन, ते दुकानवाले असतात ना ते आपल्याला इथे देऊन टाकतात असे. आता आपण अन्नछत्राचा लाभ घेऊ म्हणजे महाप्रसादाचा. आता आलेलं आहे बघा इथं, खायला बसू चला. जेवण पण खूप भारी होतं. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढू दिली नाही, म्हणजे जेवणाचे म्हणजे फोटोचे व्हिडिओ, पण एवढं भारी होतं ना जेवण की म्हणजे मसाले भात होता, आमटी होती, ताक होतं, शिरा होता आणि चवीची भाजी होती. मस्त जेवण पण खूप मस्त होतं. म्हणजे देवीचा महाप्रसाद होता, तो 12 वाजता सुरू होतो, 3 वाजेपर्यंत असतो. आणि आपलं म्हणजे जे आपण पाठच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं, आपण तिरुपती बालाजीला पण गेलेलो, तिथून मग आपण कोल्हापूरला आलेलो, म्हणजे डायरेक्ट ना आपण घरी जाऊन आलो. आपल्याला म्हणजे तिरुपतीचं खरं म्हणजे दर्शन पण एकदम नीट झालं, खऱ्या अर्थाने पूर्ण आलं. कारण की बोलतात की तिरुपतीचं दर्शन घेतल्यानंतर महालक्ष्मीचं पण दर्शन घ्यावं लागतं, तर आपलं ते पण झालं. आता परत आपलं आपण कोल्हापूर आता मस्त फिरणार आहे, त्याचे आपलं नेक्स्ट व्लॉग येतील. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय. आणि असंच